ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमामि शमीशान निर्वाण रूपम. हे जे भगवान शिवशंकर यांचे रुद्राष्टकम आहे ते आपण सर्व भाविक भक्त भगवान शिवशंकर यांची पूजा केल्यानंतर आपण त्यांची प्रार्थना करतो त्यावेळी प्रत्येक भक्त हा म्हणत असतो, परंतु या रुद्राष्टकम या प्रार्थनेची रचना तुलसीदासांनी केली, परंतु ते रुद्राष्टकम कोणी केव्हा म्हटले आहे आणि भगवान शिवशंकरांची कोणी प्रार्थना केली यावर आपण महाशिवरात्री निमित्त सर्वांना माहिती राहावे म्हणून यावर आज आपण आजच्या भागामध्ये प्रकाश टाकणार असून ज्यावेळी द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांचा अवतार झाला त्या अगोदर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि त्यांचे कनिष्ठ बंधू जे शेषनारायण शेषनागाचा अवतार असणारे लक्ष्मण यांना युद्धामध्ये नागपाशामध्ये बांधून टाकल्यानंतर नागांनी लक्ष्मणांना आवळल्यानंतर ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार गरुड हे लक्ष्मणांना नागपाशातून मुक्त करण्यासाठी जेव्हा लंकेमध्ये रणांगणावर जातात त्यावेळी गरुडांना असे वाटते की भगवान श्रीराम हे जर श्रीहरी नारायण यांचे अवतार असतील, लक्ष्मण हे जर शेषनाग असतील, तर त्यांना हे नाग कसे बांधू शकतील हा संशय त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळे ते जे काकभूषंडी आहेत प्रथम ते ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव त्यांच्या शंकेचे निरसन करू शकत नाहीत, तेव्हा ते देवादिदेव महादेव यांच्याकडे जातात आणि त्यांना विचारतात, हे देवादिदेव, भगवान श्रीहरी नारायण जर राम रूपामध्ये आहेत, शेषनाग त्यांचे जे आसन आहे ते जर लक्ष्मण रूपामध्ये आहेत, तर मग त्यांना हे नाग कसे बांधू शकतील? तेव्हा देवादिदेव महादेव हे त्यांना काकभूषंडी यांच्याकडे जायला सांगतात. कावळ्याच्या रूपामध्ये असले काकभूषंडी त्यांच्याकडे पक्ष्यांचा राजा जो गरुड आहे तो जातो. काकभूषंडी हे सुमेरी पर्वतावर रामनामाचे भजन करत असतात आणि तिथे गरुडराज गेल्यानंतर गरुडराज काकभूषंडी कावळ्याच्या रूपामध्ये असलेले काकभूषंडी यांना विचारतात, हे काकभूषंडी महाराज, आपण मला मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची कथा सांगा, यांचं चरित्र सांगा. तेव्हा काकभूषंडीजी म्हणतात, हे गरुडराज,
मी अयोध्येमध्ये राहत होतो, परंतु तिथे एकदा दुष्काळ पडला आणि नंतर मी उज्जैनला राहण्यासाठी गेलो. तेथे थोडीफार संपत्ती मिळाल्यानंतर तेथेच राहून मी भगवान शिवशंकर यांची आराधना करू लागलो. त्या ठिकाणी एक ब्राह्मण वेदविधीपूर्वक भगवान शिवशंकर यांची पूजा करीत होता. तो भगवान शिवशंकर यांची पूजा करीत असे, परंतु भगवान श्रीहरी यांची निंदा करीत नव्हता. मी मनामध्ये कपट धरून त्यांची सेवा करू लागलो. ते ब्राह्मण एवढे नीतिवान आणि दयाळू होते. ते मला त्यांच्या पुत्रासारखे वागवीत होते. ब्राह्मणांनी मला भगवान शिवशंकर यांचा शिव मंत्र दिला आणि त्या मंत्राचा मी जप करत होतो. मी नेहमी शिव मंदिरामध्ये जाऊन मंत्र जपत असे. तेव्हा मी भगवान शिवशंकर यांचा मंत्र जपत असताना भगवान श्रीहरी यांची निंदा करत असे आणि मी त्यांना काहीही समजत नव्हतो, कारण भगवान शिवशंकर हे श्रेष्ठ आहेत असे मी समजत होतो. एके दिवशी मी मंदिरामध्ये जप करत असताना माझे गुरु तिथे आले. तेव्हा मी त्यांना पाहून उठून उभं राहिलो नाही. तेव्हा मंदिरामध्ये माझे गुरु मला काहीही बोलले नाहीत, परंतु गुरूंचा अपमान झाल्यामुळे भगवान शिवशंकर यांना राग अनावर झाला नाही आणि त्यांनी क्रोध येऊन आकाशवाणी झाली की हे हतभाग्या, हे घमंड्या, ज्या गुरूंना पाहून तू उठत नाहीस, त्या तुझ्या गुरुकडे पूर्ण यथार्थ ज्ञान आहे, त्यांचा तू अपमान केलास. आणि गुरु आलेले असताना तू अजगरासारखा बसून राहिलास. तुझी बुद्धी पापाने झाकलेली आहे, म्हणून तू सर्प हो. भगवान शिवशंकर यांचा शाप ऐकून गुरुजींना खूप वाईट वाटले. आणि मी स्वतः भीतीने कापत असल्यामुळे त्यांच्याही मनाला अतिशय दुःख झाले. माझे गुरु ते ब्राह्मण प्रेमाने दंडवट घालून भगवान शिवशंकर यांच्या समोर हात जोडून आणि माझ्या भयंकर शिक्षेचा विचार करून सद्गदित वाणीने भगवान शिवशंकर यांची प्रार्थना करू लागले. ती प्रार्थना म्हणजे आपण जे नेहमी रुद्राष्टकम म्हणतो तीच ती प्रार्थना आहे. नमामि शमीशा निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मभेद स्वरूपं
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेहं. ते ब्राह्मण भगवान शिवशंकर यांना म्हणतात, हे मोक्ष स्वरूप, विभू व्यापक ब्रह्म आणि वेद स्वरूप, ईशान्य दिशेचे ईश्वर आणि सर्वांचे स्वामी हे शिव, मी तुम्हाला नमस्कार करतो. निज स्वरूपात स्थित, माईक गुणांनी रहित, भेदरहित, इच्छारहित, चिदाकाश स्वरूप आणि आकाश रूप वस्त्र धारण करणारे हे भगवान, मी तुम्हाला नमस्कार करतो. निराकारमोंकार मूलम तुरीयम गिरा ज्ञान गौतीतमीशं गिरीशं करालं महाकाल कालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं. निराकार, ओंकाराचे मूळ, त्रिगुणातीत, वाणी, ज्ञान आणि इंद्रिय यांच्या पलीकडचे कैलासपती, रुद्ररूप, महाकालाचेही काल, कृपाळू, गुणाचे धाम आणि या संसारापलीकडचे तुम्ही परमेश्वर आहात. मी तुम्हाला नमस्कार करतो. तुषाराद्रिसंकाश घोरं गंभीरं मनोभूतकोटी प्रभाश्री शरीरं स्फुरन्मौलिकल्लोलिनी चारुगंगा लसत भाल भालेंदु कंठे भुजंगा. ब्राह्मण महोदय म्हणतात, हे शिवशंकर, आपण हिमालयाप्रमाणे गौर वर्णाचे आहात, ज्यांच्या शरीरामध्ये कोट्यावधी कामदेवांचे लावण्य आहे, ज्यांच्या शिरावर गंगा नदी विराजमान आहे आणि ज्यांच्या ललाटावर द्वितीयेचा चंद्र आणि गळ्यात सर्पमाळ सोबत आहे. चलत कुंडलम भूषुनेत्र विशालम प्रसन्नाननं नीलम कंठं दयालम मृगादी सचर्मांबरं मुंडमालं प्रियशंकरं सर्वं नाथं भजामि. ज्यांच्या कानामध्ये कुंडल आहेत, भ्रुकुटी आणि विशाल नेत्र आहेत, जे प्रसन्न मुख आहेत आणि दयाळू आहेत, सिंहचर्माचे वस्त्र धारण केलेले आहे व आणि मुंडमाला घातलेले आहात, सर्वांना प्रिय असलेल्या अशा शंकरा, हे शंभो, या बालकाला उषाबद्या मी तुम्हाला नमस्कार करतो. प्रचंडं प्रकष्टं प्रगल्भं परेशं अखंडम अजं भानुकोटि प्रकाशं त्रयीशूल निर्मूलनं शूलपाणिं भजेऽहं
भवानी पतिभावगम्यं रुद्ररूप श्रेष्ठ तेजस्वी परमेश्वर अखंड अजन्मा कोट्यावधी सूर्यासारखे प्रकाशयुक्त तीन प्रकारच्या दुःखाचे निर्मूलन करणारे हातात त्रिशूल धारण केलेले आणि भोळे बाबडे प्रेमाने प्राप्त होणारे भवानीचे पती असलेल्या भगवान श्री शंकरांना मी नमस्कार करतो. कलातीत कल्याण कल्पांतकारी कलातीत कल्याण कल्पांतकारी सदा सज्जनानंद दाता पुरारी चिदानंद संदोह मोहापहारी प्रसिद्ध प्रसिद्ध प्रभो मन्मथारी कलांच्या पलीकडील कल्याण स्वरूप आणि कल्पांचा अंत करणारे सज्जनांना नेहमी आनंद देणारे त्रिपुरांचे शत्रू सचिदानंद गहन मोहहरण करणारे मनाचे मंथन करून टाकणाऱ्या कामदेवांचे शत्रू हे भगवान शिवशंकर, हे देवादिदेव महादेव, मी आपणाला नमस्कार करतो. न यावद उमानाथ पादारविंदम भजन्ति ह लोके परेवानराणाम न तावत् सुखं शांति संतापनाशम प्रसिद्ध प्रभो सर्व भूतादिवासम. मनुष्य जोपर्यंत पार्वतीचे पती असलेल्या भगवान शिवशंकर देवादिदेव महादेव, हे त्रिपुरारी, हे भोलेनाथ, जोपर्यंत तुम्हाला भजत नाही, जोपर्यंत तुम्हाला भजत नाही तोपर्यंत त्यांना इहलोकी आणि परलोकी मृत्यू लोकामध्ये आणि परलोकामध्ये म्हणजे स्वर्गामध्ये शांती मिळणार नाही आणि त्यांच्या त्रिविध तापांचा नाश होत नाही. म्हणून हे सर्व जीवाच्या हृदयामध्ये निवास करणाऱ्या भगवान शिवशंकरा, तुम्हाला मी नमस्कार करतो. तुम्ही या बालकावर कृपा करा, बालकाला प्रसन्न व्हा. परत ते म्हणतात, न जानामि योगम जपम नैव पूजाम न तोहम सदा सर्वदा शंभुतुभ्यं जरा जन्म दुःखो घतात्मज्ञानम प्रभो पाहि आपं मामी शंभो. तो ब्राह्मण देवता भगवान शिवशंकरांना हात जोडून म्हणतात, हे देवादिदेव महादेव, हे शिवशंकर, मी योग जाणत नाही, जप आणि तपही जाणत नाही. हे शंभो, मी सदा सर्वदा तुमच्या नामाचा, तुमच्या नाम संस्मरणाचा जप करतो, तुमचे नाम संकीर्तन करतो. हे प्रभो, वार्धक्य आणि जन्म मृत्यू यांच्या दुःख समूहामध्ये होरपळणाऱ्या पण तुम्हाला शरण आलेल्या या माझ्या दुःखापासून रक्षण करा. हे ईश्वरा, हे शंभो, या माझ्या बालकावर कृपा करा.
भगवान रुद्राष्टकमिंदं प्रोक्त विप्रेण हरतोषे ये पठन्ति नरा भक्तयां तेषां शंभु प्रसिद्धती. भगवान रुद्रांचे हे अष्टक भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी ब्राह्मणाने म्हटलेले आहे. जो मनुष्य भक्तिपूर्वक यांचे पठन करतो त्याच्यावर भगवान शिवशंकर प्रसन्न होतात. म्हणून आपण रोज सकाळी भगवान शिवशंकर यांची पूजा केल्यानंतर या अष्टकाचा पाठ करावा, ऐकावे किंवा म्हणावे. नक्कीच आपल्यावर भगवान शिवशंकर यांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम